भारताचा भूगोल महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? भारताचे एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर इतके आहे. भारत जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितव्या क्रमांकाचा देश आहे? भारत जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7व्या क्रमांकाचा देश आहे. भारताची भूसीमा किती किलोमीटर लांबीची आहे? भारताची भूसीमा 15,200 किलोमीटर लांबीची आहे. भारताची सागरी किनारपट्टी मुख्य भूमीवर किती लांब आहे? भारताची सागरी किनारपट्टी मुख्य भूमीवर 6,100 किलोमीटर आहे, तर बेटांना धरून 7,516 किलोमीटर इतकी आहे. भारताच्या जमिनीची सीमा किती देशांना लागून आहे? भारताच्या जमिनीची सीमा 7 देशांना लागून आहे. यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमारचा समावेश होतो. भारताला लागून असलेली सर्वात लांब भूसीमा कोणत्या देशाची आहे? भारताला लागून असलेली सर्वात लांब भूसीमा बांगलादेशाची आहे. भारताला लागून असलेली सर्वात लहान भूसीमा कोणत्या देशाची आहे? भारताला लागून असलेली सर्वात लहान भूसीमा अफगाणिस्तान या देशाची आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषेला काय म्हणतात? भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषेला रॅडक्लिफ रेषा असे म्हणतात. भारत आणि चीन यांच्यातील सीमारेषेला काय म्हणतात? भारत आणि चीन यांच्यातील सीमारेषेला मॅकमोहन रेषा असे म्हणतात. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमारेषेला काय म्हणतात? भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमारेषेला ड्युरंड रेषा असे म्हणतात. भारताच्या सर्वात पूर्वेकडील राज्य कोणते? भारताच्या सर्वात पूर्वेकडील राज्य अरुणाचल प्रदेश होय. भारताच्या सर्वात पश्चिमेकडील राज्य कोणते? भारताच्या सर्वात पश्चिमेकडील राज्य गुजरात राज्य होय. भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता आहे? भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू इंदिरा पॉइंट ग्रेट निकोबार येथील होय. भारताच्या मुख्य भूमीवरील सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता आहे? भारताच्या मुख्य भूमीवरील सर्वात दक्षिणेकडील बिंदू कन्याकुमारी, तमिळनाडू या राज्यातील होय. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान होय. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य गोवा राज्य होय. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश होय. भारताच्या मध्यातून कोणते अक्षरवृत्त रेषा जाते? भारताच्या मध्यातून कर्कवृत्त ही अक्षरवृत्त रेषा जाते. कर्कवृत्त भारताच्या किती राज्यांमधून जाते? कर्कवृत्त भारताच्या 8 राज्यातून जाते. यामध्ये गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांचा समावेश होतो. भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावर्षावरून निश्चित केली जाते? भारताची प्रमाणवेळ 82.5 पूर्व रेखांशावरून निश्चित केली जाते. भारताची प्रमाणवेळ ग्रीनविच मीन टाईमपेक्षा किती पुढे आहे? भारताची प्रमाणवेळ ग्रीनविच मीन टाईमपेक्षा 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. भारताचे सर्वात उत्तरेकडील टोक कोणते? भारताचे सर्वात उत्तरेकडील टोक इंदिरा कोल होय. श्रीलंका भारतापासून कशामुळे वेगळा झाला आहे? श्रीलंका भारतापासून पाक सामुद्रधुनी आणि मन्नारच्या आखातामुळे वेगळा झाला आहे. अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी कोणती आहे? अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी पोर्ट ब्लेअर होय. लक्षद्वीप बेटाची राजधानी कोणती आहे? लक्षद्वीप बेटाची राजधानी कवरत्ती होय. 8° चॅनल कोणत्या 2 भागांना वेगळे करतो? 8° चॅनल मालदीव आणि मिनिकॉय यांना वेगळे करतो. 9° चॅनल कोणाला वेगळे करतो? 9° चॅनल लक्षद्वीप आणि मिनिकॉयला वेगळे करतो. 10° चॅनल कोणाला वेगळे करतो? 10° चॅनल अंदमान आणि निकोबार यांना वेगळे करतो. डंकन खिंड कोठे आहे? डंकन खिंड दक्षिण अंदमान आणि लिटिल अंदमान यांच्या दरम्यान आहे. भारताच्या पश्चिमेकडील समुद्राला काय म्हणतात? भारताच्या पश्चिमेकडील समुद्राला अरबी समुद्र असे म्हणतात. भारताच्या पूर्वेकडील समुद्राला काय म्हणतात? भारताच्या पूर्वेकडील समुद्राला बंगालचा उपसागर असे म्हणतात. भारताच्या दक्षिणेकडील समुद्राला काय म्हणतात? भारताच्या दक्षिणेकडील समुद्राला हिंदी महासागर असे म्हणतात.
भारताच्या एकूण राज्यांची संख्या किती आहे? भारतातील एकूण राज्यांची संख्या 28 होय. भारतातील एकूण केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे? भारतातील एकूण केंद्रशासित प्रदेशांची संख्या 8 इतकी आहे. भारतातील कोणता केंद्रशासित प्रदेश 3 राज्यात पसरलेला आहे? भारतातील पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश 3 राज्यात पसरलेला आहे. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन त्रिभुज प्रदेश होय. भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे प्रवेशद्वार मुंबई या शहराला म्हणतात. अरबी समुद्राची राणी कोणत्या शहराला म्हणतात? अरबी समुद्राची राणी कोची या शहराला म्हणतात. भारताचे एकूण क्षेत्रफळ जागतिक क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? भारताचे एकूण क्षेत्रफळ जागतिक क्षेत्रफळाच्या 2.4% इतके आहे. भारताच्या लोकसंख्येचे जागतिक लोकसंख्येशी प्रमाण किती आहे? भारताच्या लोकसंख्येचे जागतिक लोकसंख्येशी प्रमाण 17.5% इतके आहे. हिमालयाची निर्मिती कोणत्या प्रकारच्या पर्वतात होते? हिमालयाची निर्मिती वली पर्वत या प्रकारच्या पर्वतात होते. हिमालयातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? हिमालयातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट नेपाळ या देशातील होय. भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? भारतातील सर्वोच्च शिखर K2 गॉडविन ऑस्टिन होय. हिमालयातील भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? हिमालयातील भारतातील सर्वोच्च शिखर कांचनजंगा सिक्कीम या राज्यातील होय. अरवली पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? अरवली पर्वत अवशिष्ट पर्वत रेसिड्युअल माउंटन होय. अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर गुरु शिखर होय. सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर धूपगड होय. दख्खनच्या पठाराची निर्मिती कशामुळे झाली आहे? दख्खनच्या पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या लाव्हारसापासून बेसाल्ट खडकापासून झाली आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील मैदानाचे नाव काय आहे? भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील मैदानाचे नाव कोरोमंडल किनारा होय. भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या उत्तरेकडील भागाला काय म्हणतात? भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या उत्तरेकडील भागाला कोकण किनारपट्टी असे म्हणतात. भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या दक्षिणेकडील भागाला काय म्हणतात? भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या दक्षिणेकडील भागाला मलबार किनारा असे म्हणतात. लक्षद्वीप बेटे कशापासून बनलेली आहेत? लक्षद्वीप बेटे प्रवाळ बेटापासून बनलेली आहेत. अंदमान आणि निकोबार बेटामधील सर्वोच्च शिखर कोणते आहे? अंदमान आणि निकोबार बेटामधील सर्वोच्च शिखर सॅडल पीक होय. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे वाळवंट थारचे वाळवंट होय. पामीरचे पठार कोणत्या नावाने ओळखले जाते? पामीरचे पठार जगाचे छप्पर या नावाने ओळखले जाते. छोटा नागपूर पठार कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? छोटा नागपूर पठार कोळसा आणि लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. मालवा पठार कोणत्या प्रदेशात पसरलेले आहे? मालवा पठार मध्य प्रदेश आणि राजस्थान या प्रदेशात पसरलेला आहे. ट्रान्स हिमालयातील सर्वात महत्त्वाची रांग कोणती आहे? ट्रान्स हिमालयातील सर्वात महत्त्वाची रांग काराकोरम रांग होय. हिमालयाची सर्वाधिक लांबी कोणत्या भागात आहे? हिमालयाची सर्वाधिक लांबी नेपाळ आणि आसाम हिमालयाच्या दरम्यान आहे. भाबर प्रदेश म्हणजे काय? भाबर प्रदेश म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी असलेला दगडगोट्यांचा प्रदेश होय. तराई म्हणजे काय? तराई म्हणजे भाबरच्या दक्षिणेकडील दलदलीचा प्रदेश होय. बांगर म्हणजे काय? बांगर म्हणजे जुनी गाळाची जमीन होय. खादर म्हणजे काय? खादर म्हणजे नवीन गाळाची जमीन होय. विंध्य आणि सातपुडा पर्वताच्या दरम्यान कोणती नदी वाहते? विंध्य आणि सातपुडा पर्वताच्या दरम्यान नर्मदा नदी वाहते. निलगिरी टेकड्याचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? निलगिरी टेकड्यांचे सर्वोच्च शिखर दोडा बेट्टा होय. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर अन्नाईमुडी होय. अन्नाईमुडी कोणत्या टेकड्यामध्ये आहे? अन्नाईमुडी अन्नाईमलाई टेकड्यामध्ये आहे. पालघाट खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे? पालघाट खिंड केरळ आणि तमिळनाडू या राज्यामध्ये आहे. थळघाट खिंड कोणत्या शहरांना जोडते? थळघाट खिंड मुंबई आणि नाशिक या शहरांना जोडते.
भोरघाट खिंड कोणत्या शहरांना जोडते? भोरघाट खिंड मुंबई आणि पुणे या शहरांना जोडते. कुद्रेमुख शिखराची उंची कोणत्या राज्यात आहे? कुद्रेमुख शिखराची उंची कर्नाटक या राज्यात आहे. महाबळेश्वर कोणत्या पर्वतरांगेत आहे? महाबळेश्वर पश्चिम घाट या तसेच सह्याद्री पर्वतरांगेत आहे. सह्याद्री पर्वताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? सह्याद्री पर्वताची उत्तर दक्षिण लांबी सुमारे 1600 किलोमीटर इतकी आहे. सह्याद्रीची सर्वोच्च शिखर कोणती आहे? सह्याद्रीची सर्वोच्च शिखरे कळसुबाई आणि साल्हेर होय. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई 1646 मीटर होय. छोटा नागपूर पठारावरील सर्वोच्च शिखर कोणते आहे? छोटा नागपूर पठारावरील सर्वोच्च शिखर पारसनाथ होय. बुंदेलखंड पठार कोणत्या राज्यामध्ये आहे? बुंदेलखंड पठार उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. शिलाँगचे पठार कोणत्या पठाराचा भाग आहे? शिलाँगचे पठार छोटा नागपूर पठाराचा भाग आहे. गिरनार टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? गिरनार टेकड्या गुजरात या राज्यात आहेत. काठियावाड द्वीपकल्प कोणत्या राज्यात आहे? काठियावाड द्वीपकल्प गुजरात या राज्यात आहे. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? भारतातील सर्वात लांब नदी गंगा. गंगा नदीची लांबी 2525 किलोमीटर होय. गंगा नदीचा उगम कोठे होतो? गंगा नदीचा उगम गंगोत्री उत्तराखंड या राज्यामध्ये होतो. ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये काय म्हणतात? ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये सांगपो या नावाने ओळखले जाते. ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या राज्यातून प्रवेश करते? ब्रह्मपुत्रा नदी भारतात अरुणाचल प्रदेश या राज्यातून प्रवेश करते. दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी गोदावरी नदी होय. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक येथे होतो. गोदावरी नदीची लांबी किती आहे? गोदावरी नदीची लांबी 1465 किलोमीटर इतकी आहे. कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो. कावेरी नदीचा उगम कोठे होतो? कावेरी नदीचा उगम ब्रह्मगिरी टेकड्या कर्नाटक या राज्यात होतो. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? नर्मदा नदीचा उगम अमरकंटक मध्य प्रदेश येथे होतो. तापी नदी कोणत्या दिशेला वाहते? तापी नदी पश्चिमेकडे वाहते. ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. बिहारचे दुःख अशा कोणत्या नदीला म्हणतात? बिहारचे दुःख कोसी या नदीला म्हणतात. बंगालचे दुःख असे कोणत्या नदीला म्हणतात? बंगालचे दुःख दामोदर या नदीला म्हणतात. भारतातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? भारतातील सर्वात मोठे नदी बेट माजुली ब्रह्मपुत्रा या नदीवरील होय. हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? हिराकूड धरण महानदीवर आहे. भाकरा नागल धरण कोणत्या नदीवर आहे? भाकरा नागल धरण सतलज या नदीवर आहे. टिहरी धरण कोणत्या नदीवर आहे? टिहरी धरण भागीरथी या नदीवर आहे. सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर धरण नर्मदा या नदीवर आहे. सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर धरण नर्मदा नदीवर आहे. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर उलर सरोवर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील होय. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का सरोवर ओडिशा या राज्यातील होय. सांभार सरोवर कुठे आहे? सांभार सरोवर राजस्थान या राज्यात आहे. लोणार सरोवर कशाचे उदाहरण आहे? लोणार सरोवर उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर आहे. तुंगभद्रा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तुंगभद्रा नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. यमुना नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? यमुना नदीची सर्वात मोठी उपनदी चंबळ नदी होय. गोदावरीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी प्राणिता नदी होय. पेरियार नदी कोणत्या राज्यात आहे? पेरियार नदी केरळ या राज्यात आहे. सिंधू नदीचा उगम कोठे होतो? सिंधू नदीचा उगम मानस सरोवर तिबेट येथे होतो.
झेलम नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे? झेलम नदीच्या काठावर श्रीनगर हे शहर वसलेले आहे. अलकनंदा आणि भगीरथी नद्यांचा संगम कोठे होतो? अलकनंदा आणि भगीरथी या नद्यांचा संगम देवप्रयाग येथे होतो. अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांचा संगम कोठे होतो? अलकनंदा आणि मंदाकिनी या नद्यांचा संगम रुद्रप्रयाग येथे होतो. अलकनंदा आणि धौलीगंगा नद्यांचा संगम कोठे होतो? अलकनंदा आणि धौलीगंगा नद्यांचा संगम विष्णुप्रयाग येथे होतो. यमुना गंगा नदीला कोठे मिळते? यमुना गंगा नदीला प्रयागराज अलाहाबाद येथे मिळते. चंबळ नदीवरील प्रमुख धरणे कोणती आहेत? चंबळ नदीवरील प्रमुख धरणे गांधीसागर, राणा प्रताप सागर आणि जवाहर सागर होय. नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे? नागार्जुन सागर धरण कृष्णा नदीवर आहे. कोयना धरण कोणत्या राज्यात आहे? कोयना धरण महाराष्ट्र या राज्यात आहे. धुआंधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? धुआंधार धबधबा नर्मदा नदीवर आहे. जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे? जोग धबधबा शरावती या नदीवर आहे. शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे? शिवसमुद्रम धबधबा कावेरी या नदीवर आहे. लुनी नदी कोठे विलीन होते? लुनी नदी कच्छच्या रणमध्ये विलीन होते. साबरमती नदीचा उगम कोठे होतो? साबरमती नदीचा उगम अरवली टेकड्या राजस्थान येथे होतो. गोदावरी नदी खोऱ्याने पाणलोट क्षेत्र किती आहे? गोदावरी नदी खोऱ्याचे पाणलोट क्षेत्र 3.13 लाख चौरस किलोमीटर इतके आहे. उकाई धरण कोणत्या नदीवर आहे? उकाई धरण तापी या नदीवर आहे. रिहंद धरण कोणत्या नदीवर आहे? रिहंद धरण रिहंद या नदीवर आहे. भारताची सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी नदी कोणती आहे? भारताची सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी नदी ब्रह्मपुत्रा नदी होय. दक्षिण गंगा असे कोणत्या नदीला म्हणतात? दक्षिण गंगा असे गोदावरी या नदीला म्हणतात. वृद्धगंगा असे कोणत्या नदीला म्हणतात? वृद्धगंगा असे गोदावरी या नदीला म्हणतात. हुगळी नदी ही कोणत्या प्रकारची वितरिका आहे? हुगळी नदी ही गंगा नदीची वितरिका आहे. कृष्णा नदीची लांबी किती आहे? कृष्णा नदीची लांबी सुमारे 1400 किलोमीटर इतकी आहे. कावेरी नदीच्या पाण्याचा वाद कोणत्या राज्यामध्ये आहे? कावेरी नदीचा वाद तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यामध्ये आहे. उलर सरोवर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? उलर सरोवर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात आहे. डल सरोवर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? डल सरोवर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात आहे. पुलिकत सरोवर कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? पुलिकत सरोवर आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांच्या सीमेवर आहे. चिल्का सरोवर कोणत्या प्रकारचा पाण्याचा स्रोत आहे? चिल्का सरोवर खाऱ्या पाण्याचा स्रोत आहे. बेबनाड सरोवर कोणत्या राज्यात आहे? बेबनाड सरोवर केरळ या राज्यात आहे. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय जलमार्ग कोणत्या नदीवर आहे? भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय जलमार्ग गंगा या नदीवर आहे. कुंचिकल धबधबा कोणत्या राज्यात आहे? कुंचिकल धबधबा कर्नाटक या राज्यात आहे. गोकक धबधबा कोणत्या नदीवर आहे? गोकक धबधबा घटप्रभा या नदीवर आहे. दूधसागर धबधबा कोणत्या नदीवर आहे? दूधसागर धबधबा मांडवी या नदीवर आहे. केदारनाथ कोणत्या नदीच्या काठावर आहे? केदारनाथ मंदाकिनी या नदीच्या काठावर आहे. बद्रीनाथ कोणत्या नदीच्या काठावर आहे? बद्रीनाथ अलकनंदा या नदीच्या काठावर आहे. भारताचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? भारताचे हवामान उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे आहे. भारतात सर्वाधिक पाऊस कोणत्या वाऱ्यामुळे पडतो? भारतात सर्वाधिक पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे पडतो. भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे? भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण मोसिनराम मेघालय या राज्यातील होय. मान्सूनचे आगमन सर्वप्रथम कोणत्या राज्यात होते? मान्सूनचे आगमन सर्वप्रथम केरळ या राज्यात होते.
एल निनो म्हणजे काय? एल निनो म्हणजे पॅसिफिक महासागरातील सागरी प्रवाह जो मान्सूनवर परिणाम करतो. लू म्हणजे काय? लू म्हणजे उत्तर भारतात उन्हाळ्यात वाहणारे उष्ण व कोरडे वारे होय. मान्सूनच्या परतीचा काळ कोणता असतो? मान्सूनच्या परतीचा काळ ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा असतो. भारतात हिवाळ्यात पाऊस कुठे पडतो? भारतात हिवाळ्यात पाऊस तमिळनाडू आणि वायव्य भागात पडतो. आम्रसरी कोणत्या भागात पडतात? आम्रसरी मँगो शॉवर्स केरळ आणि कर्नाटक या भागात पडतात. चेरी ब्लॉसम किंवा कॉफी शॉवर कोणत्या राज्यात पडतात? चेरी ब्लॉसम किंवा कॉफी शॉवर कर्नाटक या राज्यात पडतात. काळबैसाखी कोणत्या राज्यात येते? कालबैसाखी पश्चिम बंगाल या राज्यात येते. भारतातील सर्वात जास्त तापमान कोणत्या प्रदेशात नोंदवले जाते? भारतातील सर्वात जास्त तापमान राजस्थान थारच्या वाळवंटात नोंदवले जाते. हिमालयाच्या पायथ्याशी हिवाळ्यात पडणाऱ्या पावसाचे कारण काय असते? हिमालयाच्या पायथ्याशी हिवाळ्यात पडणाऱ्या पावसाचे कारण पश्चिमी विक्षोभ वेस्टर्न डिस्टर्बन्स होय. भारताचे हवामान नियंत्रित करणारा महत्त्वाचा घटक कोणता? भारताचे हवामान नियंत्रित करणारा महत्त्वाचा घटक हिमालय आणि हिंदी महासागर होय. मान्सूनचा स्फोट कोणत्या महिन्यात होतो? मान्सूनचा स्फोट साधारणपणे जूनच्या सुरुवातीला होतो. भारतात सर्वाधिक वार्षिक तापमान कक्षा कोठे आढळते? भारतात सर्वाधिक वार्षिक तापमान कक्षा राजस्थानच्या वाळवंटात आढळते. मान्सूनपूर्व पावसाला आसाममध्ये काय म्हणतात? मान्सूनपूर्व पावसाला आसाममध्ये बार्डो ई सिला असे म्हणतात. भारतातून मान्सूनची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या बेटावर होते? भारतातून मान्सूनची सुरुवात सर्वप्रथम अंदमान बेटातून होते. मान्सूनच्या काळात हवेचा दाब कोणता असतो? मान्सूनच्या काळात हवेचा दाब कमी दाब असतो. भारतातील एकूण हवामान विभागाची संख्या किती आहे? भारतातील एकूण हवामान विभागाची संख्या 4 आहे. त्यामध्ये उन्हाळा, पावसाळा, मान्सून परतीचा काळ आणि हिवाळाचा समावेश होतो. भारतातील सर्वाधिक क्षेत्र व्यापणारी मृदा कोणती आहे? भारतातील सर्वाधिक क्षेत्र व्यापणारी मृदा गाळाची मृदा ॲल्युव्हियल सॉइल होय. कापसाच्या लागवडीसाठी कोणती मृदा सर्वोत्तम मानली जाते? कापसाच्या लागवडीसाठी काळी मृदा रेगूर मृदा सर्वोत्तम मानली जाते. काळ्या मृदेला दुसरे काय नाव आहे? काळ्या मृदेला रेगूर मृदा असेही म्हणतात. जांभी मृदा कोणत्या भागात आढळते? जांभी मृदा अति पाऊस आणि अतिउष्णतेच्या प्रदेशात आढळते. राष्ट्रीय वन धोरणानुसार भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भूभाग वनाखाली असावा? राष्ट्रीय वन धोरणानुसार भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे 33% भूभाग वनाखाली असावा. भारतातील सर्वाधिक वनाच्छादित राज्य कोणते आहे? भारतातील सर्वाधिक वनाच्छादित राज्य मध्य प्रदेश हे आहे. टक्केवारीच्या दृष्टीने भारतातील सर्वाधिक वनाच्छादित राज्य कोणते आहे? टक्केवारीच्या दृष्टीने भारतातील सर्वाधिक वनआच्छादित राज्य मिझोराम होय. सुंदरी वनस्पती प्रामुख्याने कोठे आढळते? सुंदरी वनस्पती प्रामुख्याने सुंदरबन पश्चिम बंगाल या राज्यात आढळते. उष्णकटिबंधीय सदाहरित वने भारतात कुठे आढळतात? उष्णकटिबंधीय सदाहरित वने भारतात पश्चिम घाट आणि ईशान्य भारतात आढळतात. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? गीर राष्ट्रीय उद्यान आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? सुंदरबन राष्ट्रीय उद्यान रॉयल बंगाल टायगरसाठी प्रसिद्ध आहे. पेरियार अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? पेरियार अभयारण्य हत्ती या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड या राज्यात आहे. केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान राजस्थान या राज्यात आहे. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यात आहे. मानस राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? मानस राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यात आहे.
दाचिगाम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? दाचिगाम राष्ट्रीय उद्यान जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात आहे. नंदादेवी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? नंदादेवी राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड या राज्यात आहे. रिह किंवा कल्लर मृदा कशाशी संबंधित आहे? रिह किंवा कल्लर मृदा क्षारयुक्त जमिनीशी संबंधित आहे. मृदा संधारणाचा महत्त्वाचा उपाय कोणता आहे? मृदा संधारणाचा महत्त्वाचा उपाय वृक्षारोपण हा आहे. खारफुटीची वने सर्वाधिक कोणत्या राज्यात आहेत? खारफुटीची वने सर्वाधिक पश्चिम बंगाल या राज्यात आहेत. भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते? भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान होय. भारतात बायोस्फियर रिझर्वची एकूण संख्या किती आहे? भारतात एकूण बायोस्फियर रिझर्वची संख्या 18 इतकी आहे. निलगिरी बायोस्फियर रिझर्व कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? निलगिरी बायोस्फियर रिझर्व तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या 3 राज्याच्या सीमेवर आहे. सिमलीपाल बायोस्फियर रिझर्व कोणत्या राज्यात आहे? सिमलीपाल बायोस्फियर रिझर्व ओडिशा या राज्यात आहे. नोकरेक बायोस्फियर रिझर्व कोणत्या राज्यात आहे? नोकरेक बायोस्फियर रिझर्व मेघालय या राज्यात आहे. अचनकमार अमरकंटक बायोस्फियर रिझर्व कोठे आहे? अचनकमार अमरकंटक बायोस्फियर रिझर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्याच्या सीमेवर आहे. कंचनजंगा बायोस्फियर रिझर्व कोणत्या राज्यात आहे? कंचनजंगा बायोस्फियर रिझर्व सिक्कीम या राज्यात आहे. भारतात हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? भारतातील हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन होय. जगातील हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? जगातील हरित क्रांतीचे जनक डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे आहेत. श्वेतक्रांती कशाशी संबंधित आहे? श्वेतक्रांती दूध उत्पादनाशी संबंधित आहे. श्वेतक्रांतीचे जनक कोण आहेत? श्वेतक्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन हे आहेत. निळी क्रांती कशाशी संबंधित आहे? निळी क्रांती मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. पीतक्रांती कशाशी संबंधित आहे? पीतक्रांती तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे. रजत क्रांती कशाशी संबंधित आहे? रजत क्रांती अंडी उत्पादनाशी संबंधित आहे. भारतात सर्वाधिक लागवडीखालील पीक कोणते आहे? भारतात सर्वाधिक लागवडीखालील पीक तांदूळ, भात होय. तांदूळ उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तांदूळ उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य पश्चिम बंगाल होय. दूध उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? दूध उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य उत्तर प्रदेश होय. ऊस उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? ऊस उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य उत्तर प्रदेश होय. चहा उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? चहा उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य आसाम राज्य होय. कॉफी उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? कॉफी उत्पादनात कर्नाटक हे प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. रबर उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? रबर उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य केरळ राज्य होय. कापूस उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? कापूस उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य गुजरात राज्य होय. ताग उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? ताग उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य पश्चिम बंगाल होय. खरीप पिकांचा कालावधी कोणता असतो? खरीप पिकांचा कालावधी जून ते ऑक्टोबर हा असतो. रब्बी पिकाचा कालावधी कोणता असतो? रब्बी पिकांचा कालावधी नोव्हेंबर ते मार्च हा असतो. जायद पिकाचा कालावधी कोणता असतो? जायद पिकाचा कालावधी मार्च ते जून हा असतो. झूम शेती म्हणजे काय? झूम शेती म्हणजे स्थलांतरित शेती होय. झूम शेती प्रामुख्याने कुठे केली जाते? झूम शेती प्रामुख्याने ईशान्य भारतात केली जाते. ऑपरेशन फ्लड कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन फ्लड दूध उत्पादनाशी संबंधित आहे. डाळीच्या उत्पादनात भारतात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? डाळीच्या उत्पादनात भारतात प्रथम क्रमांकाचे राज्य मध्य प्रदेश होय. मसाल्याच्या पदार्थासाठी कोणते राज्य प्रसिद्ध आहे? मसाल्याच्या पदार्थासाठी केरळ राज्य प्रसिद्ध आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे? केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे आहे. ऊस प्रजनन संस्था कोठे आहे? ऊस प्रजनन संस्था कोयंबतूर, तमिळनाडू येथे होय.
केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था कुठे आहे? केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था राजमुंद्री येथे आहे. राष्ट्रीय दूध संशोधन संस्था कुठे आहे? राष्ट्रीय दूध संशोधन संस्था कर्नाल, हरियाणा येथे आहे. सोयाबीन उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे? सोयाबीन उत्पादनात अग्रेसर राज्य मध्य प्रदेश होय. मक्का उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? मक्का उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कर्नाटक राज्य होय. बटाटा उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे? बटाटा उत्पादनात अग्रेसर राज्य उत्तर प्रदेश होय. बाजरी उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे? बाजरी उत्पादनात अग्रेसर राज्य राजस्थान राज्य होय. भारतातील एकूण कृषी हवामान विभाग किती आहेत? भारतात एकूण कृषी हवामान विभाग 15 आहेत. ग्रीन गोल्ड क्रांती कशाशी संबंधित आहे? ग्रीन गोल्ड क्रांती चहा उत्पादनाशी संबंधित आहे. सिल्वर फायबर क्रांती कशाशी संबंधित आहे? सिल्वर फायबर क्रांती कापूस उत्पादनाशी संबंधित आहे. भारतातील सर्वात जुनी तेलविहीर कोणती आहे? भारतातील सर्वात जुनी तेलविहीर दिग्बोई, आसाम येथील होय. मुंबई हाय कशासाठी प्रसिद्ध आहे? मुंबई हाय खनिज तेल आणि नैसर्गिक वायूसाठी प्रसिद्ध आहे. कोळसा उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? कोळसा उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य छत्तीसगड, तर साठ्याच्या बाबतीत झारखंड राज्य प्रथम क्रमांकावर आहे. लोह खनिजाचे सर्वात जास्त उत्पादन कोणते राज्य करते? लोह खनिजाचे सर्वात जास्त उत्पादन ओडिशा राज्य करते. युरेनियमच्या खाणी असणारे जादूगोडा कोणत्या राज्यात आहे? युरेनियमच्या खाणी असणारे जादूगोडा झारखंड या राज्यात आहे. तांब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तांब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य मध्य प्रदेश होय. सर्वाधिक उत्पादनाच्या बाबतीत मध्य प्रदेश नंतर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आणि झारखंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोलार खाणी कशासाठी प्रसिद्ध आहेत? कोलार खाणी सोने उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. पन्ना मध्य प्रदेश कशासाठी प्रसिद्ध आहे? पन्ना मध्य प्रदेश हिरे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. कोळशामध्ये सर्वात उच्च दर्जाचा कोळसा कोणता आहे? कोळशामध्ये सर्वात उच्च दर्जाचा कोळसा अँथ्रासाइट कोळसा होय. भारतातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प विंध्याचल सुपर थर्मल पॉवर स्टेशन होय. भारतातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प कोणते आहेत? भारतातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प टिहरी जलविद्युत प्रकल्प होय. भारतातील पहिली अणुऊर्जा निर्मिती केंद्र कोठे सुरू झाले? भारतातील पहिली अणुऊर्जा निर्मिती केंद्र तारापूर, महाराष्ट्र येथे सुरू झाली. कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प तमिळनाडू या राज्यात आहे. बॉक्साईट उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? बॉक्साईट उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य ओडिशा राज्य होय. अभ्रक उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? अभ्रक उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य आंध्र प्रदेश होय. राणीगंज कोळसा खाण कोणत्या राज्यात आहे? राणीगंज कोळसा खाण पश्चिम बंगाल या राज्यात आहे. झरिया कोळसा खाण कोणत्या राज्यात आहे? झरिया कोळसा खाण झारखंड या राज्यात आहे. बेलाडिला खाणी कशासाठी प्रसिद्ध आहेत? बेलाडिला खाणी लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहेत. कुद्रेमुख खाणी कोणत्या राज्यात आहेत? कुद्रेमुख खाणी कर्नाटक या राज्यात आहेत. सिंगरेणी कोळसा खाणी कोणत्या राज्यात आहेत? सिंगरेणी कोळसा खाणी तेलंगणा या राज्यात आहेत. भारतातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला? भारतातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प तमिळनाडूतील तुतीकोरीन येथे उभारण्यात आला. पवन ऊर्जेत अग्रेसर राज्य कोणते आहे? पवन ऊर्जेत अग्रेसर राज्य तमिळनाडू राज्य आहे. सौर ऊर्जेत अग्रेसर राज्य कोणते आहे? सौर ऊर्जेत अग्रेसर राज्य राजस्थान राज्य आहे. भारतातील सर्वात मोठा सौर प्रकल्प कोठे आहे? भारतातील सर्वात मोठा सौर प्रकल्प भादला सोलार पार्क राजस्थान येथे आहे. भारत सरकारचा नवरत्न आणि महारत्न कंपन्या कोळशाशी संबंधित कोणती आहेत? भारत सरकारचा नवरत्न आणि महारत्न कंपन्या कोळशाशी संबंधित कोल इंडिया लिमिटेड होय. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.